हाय गाईज, वेलकम टू बॅक माय चॅनल. तर आज आहे भोगीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आजच आहे माझ्या पिल्लूचं वॅक्सिनेशन. तर वॅक्सिनेशनसाठी आम्ही गावातल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. आतमध्ये काही गर्दी नव्हती, त्यामुळे पटकन वॅक्सिन देऊन झालं. वॅक्सिन दिल्यावर पिल्लू थोड्याच वेळ रडली. तिला काही जास्त त्रास होत नाही वॅक्सिनचा, ती खूप स्ट्रॉंग आहे. आणि मग त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मी पहिल्यांदा पिल्लूला चांगलं पाय शेकून घेतला आईस पॅकने शेकल्यावर चांगला आराम मिळतो. ती पाय वगैरे हलवत होती आणि रडतही नव्हती, त्यामुळे मलाही जास्त त्रास नाही झाला. आणि तिलाही माझं सगळं घरातलं काम आवरायचं राहिलं होतं, त्यामुळे पटकन शेकलं, तिला झोपवलं. त्यानंतर बाहेर गेले हरभऱ्याची गड्डी दिसली, थोडासा हरभरा खाल्ला आणि स्वयंपाक बनवून घेतला. भाकर बनवली आणि आज भोगी म्हणून भोगीची भाजी बनवली. मला खरं तरी भाजी अजिबात आवडत नाही, पण ती खायची असती असं मला कळलं, म्हणून मग मी थोडीशी बनवली. पण ट्रस्ट मी गाईज, खूप छान झाली होती टेस्ट भाजीची. नेक्स्ट टाईम पण मी बनवणार, मला खूप आवडली. त्यानंतर गाईज घरातली कामं बाकीची आवरून घेतली, कपडे वगैरे धुवून घेतले. त्यानंतर हे जंगल खूप वाढलं होतं, खूपच वाढले होते आयब्रोज, त्याच्यामुळे केल्या. तर बघा केल्यानंतर कसा लुक आला आहे. त्यानंतर रात्री स्वयंपाक वगैरे केला, जेवण झालं गाईस. त्यानंतर मला तिळवडी बनवायची होती, म्हणून मग मी असं किचन वगैरे आवरून घेतलं. म्हणलं आता तिळवडी बनवून घ्यावी. तर गाईस करायला एक गेली आणि एकच झालं. म्हणलं वडी नाही तर लाडू तरी मिळेल, पण तो सुद्धा नशिबात नव्हता. 2च लाडू झाले. एक मिस्टरांना दिला आणि एक मी खाल्ला आणि त्याच्यातच आनंद मानला. तर माझा लाडू फसलेला आहे गाईस, तर उद्या मी दाखवेल त्या मिश्रणाचं मी काय करणार आहे. तर चलो, 365 दिवसामधला एक दिवस संपलेला आहे. 365 दिवसामधला एक दिवस संपलेला आहे. अशा प्रकारे माझा दिवस सबस्क्राईब करा. बाय. चलो, थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.